नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती. आजचा विषय थोडासा गंभीर आहे. बऱ्याचशा वेळा असं होतं की वीकेंड संपत आलाय आणि असं वाटतं यार उद्यापासून परत मंडे आहे. जॉबला जाऊ वाटत नाही. खूप कंटाळा सारखा स्ट्रेस असतो वीकेंडला पण की मंडेपासून परत तेच रुटीन, परत तेच जॉब. जर का असं होत असेल कधीतरी तर ठीक आहे. जर का तुम्हाला सारखं होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर शेवटपर्यंत नक्की बघा. ह्याच्यावरून तुम्हाला कळेल की नक्की तुम्हाला एक लाँग व्हेकेशनची गरज आहे की नक्की तुम्ही एक नवीन जॉब बघण्याची गरज आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी सांगेन की जर का तुम्हाला जॉब नवीन बघण्याची गरज आहे तर त्याच्या आधी कोणत्या 3 गोष्टी तुम्हाला करायलाच पाहिजे, ज्यामुळे तुमचं नवीन जॉबमध्ये जाणं ट्रान्झिशन एकदम स्मूथ होऊन जाईल. तर चला सुरुवात करू. तर पहिली गोष्ट म्हणजे यू फील स्टक. म्हणजे काय होतंय की तुम्हाला असं वाटतं की यार माझ्या जॉबमध्ये मी नवीन काहीच शिकत नाही. जे मी मागच्या महिन्यामध्ये करत होतो, मागच्या वर्षामध्ये करत होतो, आज पण मी तेच करतोय. करिअर कुठं पुढे जातंय असं वाटत नाही किंवा माझा करिअरचा ग्राफ असाच राहतोय, फक्त फ्लॅटच चालू आहे, वरती जातच नाही. किंवा जे स्किल्स माझ्याकडे आहेत ते स्किल असं वाटतच नाही की इंडस्ट्रीमध्ये बाकी कुठे यूज केले जातील कधी. आणि जर का असं काही वाटत असेल तर तुम्ही विचार केला पाहिजे की एक नवीन जॉबची गरज आहे आपल्याला, जिथं मी अजून काहीतरी नवीन शिकेल. दुसरी गोष्ट म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स काहीच नाही. आता एका कंपनीचे जे CEO आहेत त्यांनी सांगितलं की वर्क लाईफ बॅलन्स तर असं काही नसतंच. पण आत्ताच्या काळामध्ये आपण काही हे नाहीये, प्राणी नाहीये की बाबा 24 तास कामच केलं पाहिजे. आपल्याला कामाच्या बाहेर पण बरंचसं जग आहे जे आपल्याला एक्सप्लोर करायचं असतं, फिरायचं असतं, फॅमिलीला टाइम द्यायचा असतो, बाकीच्या गोष्टी करायच्या असतात, आपले पॅशन फॉलो करायचे. तर या सगळ्या गोष्टी करायला जर का तुम्हाला टाइमच मिळत नाही, तुम्हाला वाटतंय की यार मी दिवस रात्र काम करतोय, माझे वीकेंड पण कामाला देतोय, त्यानंतर सुट्टी असेल एका दिवशी तरी पण मला काहीतरी काम करावं लागतंय. जर का असं होत असेल तर तुम्ही विचार केला पाहिजे की हे जॉब खरंच माझ्यासाठी बरोबर आहे की नाही. तिसरी गोष्ट म्हणजे यू फील अंडरपेड. म्हणजे काय की तुम्हाला असं वाटतंय की यार मी कष्ट तर खूप घेतोय पण मला त्याच्याबद्दल तेवढा जास्त मोबदला मिळत नाही. ना अप्रेझल होतंय, ना सॅलरी इन्क्रीज होतीये, ना एखादं बोनस मिळतोय किंवा काही रिवॉर्ड मिळतोय, काही अवॉर्ड मिळतोय, असं काहीच नाही होत. आणि तुम्हाला असं वाटतंय की यार माझी सॅलरी तर वाढली नाही पण माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढत चालल्यात. आधी एवढंच काम करायचो, आता मला हे काम प्लस टीमला पण मॅनेज करावं लागतंय किंवा असं काही करावं लागतंय, पण सॅलरी तेवढीच आहे. जर का असं होत असेल तर तुम्ही विचार केला पाहिजे की खरंच हे जॉब जे आहे ते माझ्या नीड्स पे करतंय की नाही. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता, बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत जसं की Glassdoor झालं, ॲम्बिशन बॉक्स झालं, परत फिशबॉल म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरती तुम्ही जाऊन चेक करू शकता की तुमच्यासारखे जे रोल आहेत त्या रोलला ह्या मार्केटमध्ये सध्या किती सॅलरी मिळते. त्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया येईल की मग आपल्याला नक्की सॅलरी तेवढी मिळते का, हे आपण विचार करायला पाहिजे. दुसरीकडे जॉब ट्राय करायचं जिथं आपल्याला इंडस्ट्रीच्या स्टँडर्डनुसार सॅलरी मिळेल. चौथी गोष्ट म्हणजे ही एक गोष्ट खूप बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळते, ती म्हणजे की थोडंसं टॉक्सिक एन्व्हायरमेंट सुरू झालं आहे. ते म्हणजे काय की आता एखादा तुमचा बॉस आहे जो जास्त तुम्हाला सारखं टॉन्टिंग करतोय, परत तुमचे कलीग काहीतरी गॉसिप करताना तुम्हाला सारखे दिसत आहेत किंवा असं काहीतरी अनसिक्युअर तुम्हाला वाटतं तुमच्या जॉबमध्ये किंवा काहीतरी निगेटिव्हिटी सारखी वाटत राहते किंवा तुम्हाला सेफ वाटत नाही आहे, अनसिक्युअर वाटतंय, अशा सगळ्या गोष्टी जर का वाटत असतील तर तुम्ही विचार केला पाहिजे की हा जॉब खरंच माझ्या साठी बरोबर आहे की नाही, की मी दुसरा जॉबचा विचार केला पाहिजे. पाचवी गोष्ट म्हणजे यू आर डुईंग रिपिटेटिव्ह वर्क. आता याचा अर्थ काय होतो की जे मागच्या वर्षभरामध्ये काम करताय तेच आत्ता पण करताय, काहीतरी नवीन नाहीच आहे, तेच रिपीट कामं करतोय, काही फ्युचर दिसत नाही. पाचवा पॉईंट आहे की युअर स्किल्स आर अंडर युटिलाइज्ड. म्हणजे काय की तुमच्यामध्ये बरेचसे स्किल्स आहेत, तुमच्यात लिडरशिपचे स्किल्स आहेत, तुम्हाला एखादं टूल येतं, एखादी लँग्वेज येते कोडिंग किंवा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जमत आहेत, पण करंट जॉबमध्ये त्याचा काही यूजच होत नाही. मग असं होतं की आपण जेव्हा ते स्किल्स आपले यूज नाही करत त्यावेळेस ते आपण ते स्किल्सवरचं जे आपले कमांड असते ते विसरायला चालू होतं. ते आपण काही वेळानंतर आपल्याला ते जमायलाच बंद होतात, कारण की आपल्याला त्याचा यूजच नाही होत. तर असं जर का होत असेल की तुमच्याकडे बरेचसे स्किल्स आहेत पण करंट जॉबमध्ये त्याचा कुठंच यूज होत नाही, तर मग तुम्ही असा जॉब बघितला पाहिजे ज्यामध्ये तुमच्या त्या स्किल्सचा जास्तीत जास्त यूज केला जाईल. आता 6वा पॉईंट आहे की लॅक ऑफ रिकग्निशन. आता याचा अर्थ काय होतो, एखादा प्रोजेक्ट असतो तुमच्याकडे ज्यावरती तुम्ही दिवस रात्र काम करता, विकेंडला काम करता, एक्स्ट्रा आवर्स देता, तुम्ही एखादा फॅमिलीचा इव्हेंट पण स्किप करता त्या कामासाठी, पण जेव्हा तुम्ही तो डिलिव्हर करता त्यावेळेस कोणालाच काही फरक पडत नाही. कोणी म्हणत नाही की गणेश तू एवढं काम केल्यावर का थँक्यू, किंवा तुम्हाला असं वाटतंय की मी काम केलं एवढं सगळं पण क्रेडिट तर दुसऱ्या कोणाला तरीच गेलं. जर का असं काही होत असेल तर तुम्ही विचार केला पाहिजे की खरंच ह्या जागी मी काम केलं पाहिजे का, कारण की मी एवढं कष्ट घेतो पण कोणालाच काही फरक पडत नाही. जर का असं होत असेल तर तुम्ही नक्की विचार करा की इज दिस द राईट प्लेस फॉर माय वर्क. 7वा मुद्दा असा आहे की यू हॅव बेटर अपॉर्च्युनिटी. आता याचा अर्थ काय होतो की असं एखादी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आली आहे की तुम्हाला वाटतंय मी इथं जावं, या कंपनीमध्ये काम करावं आणि तुमच्याकडे ती अपॉर्च्युनिटी आहे, पण तुम्हाला थोडीशी भीती वाटत असते की यार ही कंपनी पण चांगली वाटते बरं का, किंवा परत ते नवीन जॉब, नवीन कलीग, नवीन टूल्स, सगळ्या गोष्टी नवीन. पण एक गोष्ट मी लक्षात ठेवायची, मी कुठंतरी ऐकलं होतं की चेंज इज दी ओनली कॉन्स्टंट. म्हणजे आयुष्यामध्ये आपण असं नाही म्हणू शकत की सगळं ॲज इट इज राहील, प्रत्येक गोष्ट चेंज होत राहत असते.
आणि तेच कॉन्स्टंट असतं. तर हे कोट मी कुठेतरी ऐकला होता आणि मला खूप जास्त तो रेझोनेट होतो, की जेव्हा पण मी कोणत्याही गोष्टीमध्ये जातो, की हे असं पहिल्यासारखं नाही राहिलं. दॅट इज फाईन. चेंज इज दी ओनली कॉन्स्टंट. 8वा पॉईंट जो म्हणजे युअर हेल्थ इज सफरिंग. आता ह्याचा अर्थ काय होतो, की बऱ्याचशा वेळा जॉब अशा असतात ज्यामुळे तुम्हाला तुमचं खूप जास्त फिजिकल एफर्ट घ्यावे लागतात आणि त्यामुळे तुमची फिजिकल हेल्थ अफेक्ट होते. काही ठिकाणी असं असतं, की तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस असतो, त्यामुळे तुमची मेंटल हेल्थ अफेक्ट होत असते. इन बिटवीन दॅट इज फाईन. म्हणजे कधीतरी होतंय असं तर ठीक आहे. पण जर का असं होत असेल, की तुम्हाला रोजच ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतंय, ज्यामुळे तुमचा एक स्वभाव बदलत चाललाय, तुम्ही चिडचिडे होत चाललाय, तुमची फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ दोन्ही पण खराब होत चालली, तर तुम्ही विचार केला पाहिजे, की यार ह्या जॉबमध्ये राहून मी हेल्दी राहीन का मेंटली आणि फिजिकली दोन्ही. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं असतं, की बाबा ह्या जॉबमुळे मला नेहमी असं थकल्यासारखं वाटतंय का, नेहमी स्ट्रेस्ड वाटतंय का, असं बर्नआउट झाल्यासारखं वाटतंय का, कशातच इंटरेस्ट राहिला नाही असं वाटतंय का. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का होत असतील तर जॉब चेंज करणं हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन असू शकतो. आता 9वा मुद्दा आहे, की मिसअलाइन्ड व्हॅल्यूज. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करताय, ती कंपनी असं प्रोडक्ट बनवते ज्यामुळं समजा जे युजर्स आहेत त्यांच्यावरती फिजिकली किंवा मेंटली काहीतरी इफेक्ट होणार आहे, म्हणजे खराब इफेक्ट होणार आहे आणि तुम्हाला असं वाटतं, की या कंपनी जी काम करते ना ते मला पटत नाही, असं त्यांनी नाही करायला पाहिजे. पण तुमच्या ज्या पर्सनल व्हॅल्यूज आहेत, ज्यांचे कंपनीचे जे गोल्स आहेत ते तुमचे जरासे क्लॅश होत आहेत. तर अशा वेळी जर का तुम्हाला असं वाटत असेल, की माझं आयुष्य मी ह्या गोष्टीसाठी नाही देऊ शकत, ज्या गोष्टींसाठी मी स्टँड नाही करत, तर अशा गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या जॉबमध्ये चेंज करणं ही चांगला ऑप्शन असतो. 10वा पॉईंट आहे, की तुमची गट फिलिंग सांगते, की आता तुम्हाला निघायला पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा वेळा असं होतं, की एखादी मीटिंग चालू असते त्यामध्ये तुम्हाला कोणीतरी डिसरेस्पेक्ट केलं असतं किंवा एखादा असा ईमेल आला असतो ज्यामुळे तुम्हाला काहीतरी असं एकदम बॅड वाटलेलं असतं फील किंवा काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात, पण तर तुम्ही कालांतरानं विसरून जाता. पण ते मनामध्ये एक बॅक ऑफ द माइंड चालू असतं, की असं झालं होतं बरं का कधीतरी, आणि एका पॉईंटला असं वाटतं, की यार आता बस झालं, आता इथनं पुढे मी हे नाही सहन करू शकत. जर का असं कधी वाटत असेल तर तुमच्या गट फिलिंग सोबत तुम्ही नेहमी जायला पाहिजे. त्यामधून बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडतात. आणि जर का तसं वाटत असेल तर तुम्ही जॉब स्विच करणं हा चांगला ऑप्शन असू शकतो, की काहीतरी चुकीचं वाटतं इथं आणि मला वाटतं की इथून निघायला पाहिजे, तर त्या तुमच्या गट फिलिंग सोबत तुम्ही नेहमी जायला पाहिजे. आणि 11वा मुद्दा खूप 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 महत्त्वाचा, ते म्हणजे यू आर नॉट हॅपी एनिमोर. म्हणजे एक वेळ अशी होती की जेव्हा तुम्ही तुमच्या जॉबमध्ये जाण्यासाठी एक्साइटेड असायचा, तुम्हाला असं वाटायचं की यार आता मी ह्या कलिगशी जाऊन ह्या गोष्टी डिस्कस करेन, मला हे करायचं, ह्या प्रोजेक्टवरती मला काम करायचं, ही नवीन गोष्टी शिकायची, मला टीममध्ये ह्या इम्प्रूव्हमेंट करायच्या, किंवा माझा प्रोजेक्ट खूप चांगला चाललाय, मला लोकांशी इंटरॅक्ट करायला आवडतंय. पण असं काहीच नाही वाटत सध्या. असं वाटतंय की काय चालू आहे, हे सगळ्या गोष्टी रिपीट होत आहेत, काही नवीनच नाही आहे त्यामध्ये, काही नवीन शिकायला मिळत नाही, काही चांगलं एक्साइटिंग होत नाही, असं वाटत पण नाही की मी जॉबला जावं. जर का अशा सगळ्या गोष्टी वाटत असतील, तुम्ही हॅप्पी नाही तुमच्या जॉबमध्ये, तर का कन्सिडर करायचं ते जॉब करणं. जर का अशा गोष्टी असेल तर तुम्ही नक्की कन्सिडर केलं पाहिजे की तुम्ही नवीन जॉबमध्ये एक इन्व्हेस्टमेंट करा किंवा तुमची एक एक्झिट करण्याची स्ट्रॅटेजी सुरू करा. बरं, आता ह्या सांगितलेल्या सगळ्या मुद्द्यांमध्ये जर का तुमच्यामध्ये 3 किंवा 3पेक्षा जास्त मुद्दे जर का तुम्हाला रिझोनेट होते, तुमच्यासोबत असं वाटतं की ह्या 3-4 गोष्टी माझ्यासोबत होत आहेत, तर तुम्ही नक्की विचार केला पाहिजे की इट इज टाइम दॅट आय शुड कन्सिडर न्यू जॉब. पण आता गणेश म्हणतोय की चला हे सगळ्या गोष्टी होत आहेत, तुम्ही नवीन जॉब बघा, तर असं लगेच डिसिजन नाही घेता येत आपल्याला. त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला बिल्ड करणं गरजेचं. म्हणजे समजा तुम्हाला जर का जॉबमधून निघायचं आहे, तुम्ही रिझाईन केलं आहे, पण तुम्हाला जॉब मिळाला इन केस, तर तुम्हाला तुमचे एक 2-3 महिने तरी ॲटलिस्ट तुम्हाला तुमचं घर चालवता आलं पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे एक इमर्जन्सी फंड असला पाहिजे. त्यासाठी तुम्ही ॲटलिस्ट 3 ते 6 महिन्याचा तुमचा इमर्जन्सी फंडचा पैसा साईडला ठेवला पाहिजे. तर त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये मी सांगितलं की तुम्ही इमर्जन्सी फंड कसा डेव्हलप करू शकता, ते काय असतं, कशी सुरुवात करायची, काय करायचं, सगळं सांगितलं. तो व्हिडिओ तुम्ही ते क्लिक करून बघू शकता. तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अपस्किल करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला थोडंसं नेटवर्किंग करणं पण गरजेचं आहे. आता याचा अर्थ काय होतो, की जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन जॉबमध्ये जाणार असता, तेव्हा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी जुन्या जॉबमधल्या शिकलेल्या विसरून चाललेल्या असतात, किंवा काही गोष्टी तुम्ही आधी शिकलेल्या असतात पण तुम्ही करंट जॉबमध्ये वापरल्याच नाही, त्यामुळे तुम्ही विसरून चाललेला असतात. तर त्या गोष्टी तुम्ही जरा असं रिफ्रेश करणं, नवीन एखादं स्किल शिकणं, परत ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जायचं आहे तिथं थोडंसं नेटवर्किंग करणं, तिथल्या लोकांशी बोलणं, परत तिथले कॉन्फरन्स, एखादा इव्हेंट अटेंड करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आता ह्या गोष्टी करण्यासाठी काही गरजेचं नाही की तुम्ही तिथं फिजिकली जावं. ऑनलाईन पण बरेचसे इव्हेंट चालू असतात, ते तुम्ही अटेंड करू शकता. लिंक्डइनवरून लोकांशी कनेक्ट होऊ शकता, शिकू शकता त्यांच्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. आणि तिसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा जो जॉब शोधणार आहे त्याच्यामध्ये थोडासा विचार करून शोधला पाहिजे, थोडीशी स्ट्रॅटेजी यूज केली पाहिजे. म्हणजे काय होतं की आता तुम्ही नवीन जॉबमध्ये जाताना तुम्ही विचार करता की ठीक आहे, मी यातून बाहेर पडेल, नवीन जॉबमध्ये जाईल, पण तो जॉब असा नसला पाहिजे की परत 1 वर्षानंतर तुम्हाला तेच परत रिपीट वाटतंय की मी परत तेच पडलो, त्याच गोष्टीमध्ये पडलो, परत तेच करतो. तर त्यासाठी जेव्हा तुम्ही नवीन जॉब बघणार असाल त्यावेळेस असा बघा की ज्यामध्ये तुम्हाला एक्साइटमेंट वाटते, त्यामध्ये तुम्ही नवीन गोष्टी शिकाल, नवीन काहीतरी चांगल्या गोष्टी होतील. तर असा जॉबच तुम्ही अप्लाय करा जिथं तुम्ही जायला एक्साइटेड असाल आणि तुम्हाला चांगल्या गोष्टी
गोष्टी शिकायला. तर ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाच्या असतात जेव्हा तुम्ही नवीन जॉब शोधायला चालू करता. बरं, तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून बऱ्याचशा गोष्टी कळाल्या असतील. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर का तुम्हाला असे प्रॅक्टिकल टिप्स दर आठवड्याला पाहिजे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मित्रांनाही या टिप्सची गरज आहे, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला काय वाटतंय की यातल्या कोणत्या गोष्टी तुमच्यासोबत रेझोनेट होत आहेत मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.